हाय हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 29 एप्रिल भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. आदित्य घरात एकटाच विचार करत बसलेला असतो. पारूचा पूर्ण त्याला विचार येतात की पारू कसं त्याच्या हातावर पडलेली असते, रंगपंचमीला ते कसं खेळलेले असतात, हे सगळं लक्षात येतात. मग तिथे तेवढ्यात प्रीतम येतो आणि प्रीतम असे चुटकी वाजवतो आणि म्हणतो, दादा तू पारूचाच विचार करतोय ना. आणि आदित्यच्या तोंडातून एकदम हा असं जातं. मग हा पारू आहेच प्रेमात पडण्यासारखी, तू प्रेम करतोस ना तिच्यावर. मग आदित्य जरा थोडासा लाजल्यासारखा करतो. प्रीतम म्हणतो, ती खूप चांगली माझी बेस्ट फ्रेंड आहे, मीही प्रेम करतो ॲज अ फ्रेंड म्हणून, ती माझी मैत्रीणच आहे. आई पण प्रेम करते, कारण आईने ते मोठं साकडं घातलं तिच्या याच्यासाठी, तर आईही त्याच्यावर प्रेम करते. मग त्यामुळे तूही तिच्यावर प्रेम करतो असं म्हणतो. आणि सगळ्यांचं सगळंच करणारी, सगळ्यांचं मन जिंकणारी, सगळ्यांचीच लाडकी पारू आहेच ती भारी, असं प्रीतम आदित्यला म्हणत असतो. मग आदित्य म्हणतो, हो हो ती तसं पण आहे. आदित्य शांतच बसलेला, लाजतच असतो. नेक्स्ट डे मॉर्निंगला आदित्य पारूकडे जातो आणि पारूला म्हणतो की बरेच दिवस झालं मला तुला बोलायचं होतं, पुन्हा बोलू, नंतर बोलू असं म्हणून ते राहिलं. आणि तू ते पडली ना असं सापाचं हे करून, तर त्यावेळेस मला असं वाटलं उशीर तर झाला नाही ना मला हिला सांगायचं. मग पारू म्हणते, काय झालं आदित्य सर बोला ना. मग तो जरासा थोडासा घाबरतच बोलत असतो, तुला सांगायचं आहे मला. ती म्हणते, हां सांगा ना. मग तो म्हणतो की तुला आठवतं का गं, आईबाबांची ॲनिव्हर्सरी होती त्यावेळेस मी तुला म्हणजे कानाखाली तुझ्या मारली होती. ती म्हणते, हो. मग खूप लागली होती असं म्हणते. मग तो म्हणतो की त्यावेळेस मला खूप गिल्ट फील झालं होतं, तुला मारलं होतं, पण ती सिच्युएशनच अशी होती की मी खूप घाबरलो होतो, कारण बाबांनी खूप मेहनतीने ते पेंटिंग बनवलं होतं, त्यामुळे मी तुला मारलं, ते माझ्या मनात गिल्ट राहिलं. मग ती बोलते की मला मारल्याचं काही नाही वाटलं, मला माझ्या आईच्या कानातलं हरवलं याचं मला दुःख होतं, तो खूप जास्त दुःख, आणि मी त्याच्यासाठी खूप रडले. मग आदित्यला आठवतं की तिचं एक कानातलं गुंडांनी पळवून नेलं ना, त्या टायमिंगला त्याला मिळालेलं असतं. मग त्याच्या लक्षात येतं. मग तो म्हणतो, हे घे पारू तुझे कानातले. ती एवढी खुश झालेली असते पारू की बस खुश झालेली असते आणि थँक्यू म्हणते, आदित्य सर तुम्ही माझ्या आईची आठवण मला दिली म्हणून. मग तिथे सीन चेंज झालेला असतो. इकडे पारू घरी आलेली असते आणि सगळेच खुश झालेले असतात. पारू पहिले वैजूकडे जाते आणि वैजूला म्हणते की वैजू सगळ्यात जास्त मी हॉस्पिटलमध्ये तुलाच मिस केलं. मग तिथे सगळेच मावशी वगैरेच आलेले असतात आणि मग ते म्हणतात की आम्हीही तुला खूप मिस केलं, बंगल्यामध्ये तू नव्हती तर आम्हालाही रुकरुक वाटत होती, आम्हीही तुला खूप मिस केलं. मग पारूचे वडील म्हणजे मारुती दादा तिला घरामध्ये येण्यासाठी सांगतात, तिचे पाय वगैरे धुतात. मग इकडून गणू म्हणतो की बा माझे नाही धुतले तू, तायडीचेच धुतले. मग मारुती म्हणतो, हो तुझे धुते ना, पायापासून तुला डोक्यापर्यंत सगळं धुतो. मग सावित्री आत्याला सांगतो की तिचं औक्षण कर. मग आदित्य म्हणतो की हा ठीक आहे पारू तू आराम कर, मी आता जातो म्हणून. पारू आदित्यच्या मागे येते आणि म्हणते की आदित्य सर मला ना देवी आईला भेटायचं आहे, मला आभार मानायचा आहे. मग आदित्य म्हणतो, नाही आता नको, देवी आई पण आराम करते आणि तू पण जा आराम कर, आणि तू एक क्रिटिकल सिच्युएशनमधून बाहेर आलेली आहे, तर तुला आराम करायची गरज आहे, तर तू जाऊन आराम कर. तर म्हणते, नाही नाही मला देवी आईला भेटायचंच आहे. मग आदित्य म्हणतो, अशक्य आहे ना तुझ्याशी मला भांडणं म्हणून. मग दामिनी आणि दिशा त्यांना वरतून पाहत असतात. मग दामिनी म्हणते, मला ना डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे, मी जे काय पाहते ते. मग दिशा म्हणते, तुला तुझे डोळे तर आहेत ना, तुला डोळ्यांवर विश्वास तर आहे ना तुझ्या, बघ ना कसा किर्लोस्कर ग्रुपचा मोलकरणीच्या पुढे करत आहेत, होणाऱ्या सोन्यापेक्षा त्यांना मोलकरणीला भाव देत आहेत, बघ तुला असं म्हणते. मी मनातले मनात म्हणत असते, बघ मी आता दिशाला कशी पिन टाकते, ते काय करते ते बघूयाच, आपण पिन टाकून बघूया. दिशा दामिनीला म्हणते, एवढा का भाव देत आहे. दामिनी म्हणते, अगं ती गावाकडची आहे ना, गावाकडच्या पोरी असतातच हुशार, एक श्रीमंत मुलगा बघायचा, त्याला आपल्या जाळ्यात अडकवायचं, आणि असंच आपला आदित्य भोळा आहे ना, त्यामुळे तो अडकत चाललाय. तिने पहिलं टार्गेट तर तुझ्या प्रीतमला केलं, करपुडा झाला आणि तिने डायरेक्ट आदित्यकडे, मोठ्या भावाकडे हात घातला. मग दिशा म्हणते तिला की तू पण गावाकडची आहे ना. मग दामिनी म्हणते, हो मी पण गावाकडचीच आहे, पण माझं वाक्य चुकलं की सगळ्याच गावाकडच्या मुली तशा नसतात, काही मुली असतात माझ्यासारख्या घरंदाज मुली असं काही करत नाही, ती पारू करते तसं मी काही केलेलं नाही आहे म्हणून. मग
दिशा दामिनीला म्हणते, किती बोलतीयस ग तू, शांत बस ना. ती म्हणते, गावाकडची आहे ना, जे आहे ते योग्य मला मी बोलतीये, ठरव आता तुला काय करायचं ते असं बोलते. आणि इथेच एपिसोड संपतो. नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.